नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर भाजप कार्यालयासमोर एकच जल्लोष. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याने केला आनंदोत्सव साजरा. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा महापालिकेच्या बाजूने निर्णय. प्रत्यक्षात उपशाप्रमाणे 40.73 कोटी इतकी रक्कम भरण्याचा दिला महत्त्वपूर्ण निर्णय. महापालिकेचे 256 कोटी रुपयांची झाली बचत. महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे कामकाज सुरू. विद्यार्थ्यांनी उत्तर तहसील कार्यालयास भेट देण्याचे तहसीलदारांनी केले आवाहन. प्रवाशांचे पैसे जबरदस्तीने काढून घेणारी टोळी गजाआड. 4.25 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत. फौजदार चावडी पोलीस ठाणे डीबी पथकाची कामगिरी. आणि सोलापूर शहरात जड वाहतुकीने पुन्हा एकाचा घेतला बळी. अक्कलकोट रोडवर सिमेंट बल्करने दुचाकीस्वाराला चिरडले. भयानक घटनेचे प्रत्यक्षदर्शी हादरले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. जलसंपदा विभागाने आवाजवी आकारलेल्या 296.79 कोटी रुपये ऐवजी प्रत्यक्षात उपशाप्रमाणे सोलापूर महापालिकेने 40.73 कोटी इतकी रक्कम भरण्यावर शिक्कामोर्तब केल्याने महापालिकेचे कोटींचा निधी वाचला आहे. देशामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे सरकार लवकरच स्थापन होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदी यांना मिळणार असल्याने याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूर भारतीय जनता पार्टी कार्यालय समोर सकाळी विविध घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना लाडू भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल विचारले असता त्यांनी ते आरोप खोडून काढले. भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आलेला आहे, काय सांगाल? आज माननीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची उद्या शपथ घेतात. त्याचा भाग म्हणजे सर्व इंडियाच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन मोदीजींची नेतेपदी एनडीएच्या नेतेपदी निवड केली आणि त्याच्यामुळे ते उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेतात. त्याचाच एक भाग म्हणून सर्व इंडियाच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन जी मोदीजींची निवड केली त्याच्यामुळे ती पंतप्रधान पदाची शपथ घेतात. त्याच्या निमित्त आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात. त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष साजरा करतात. आमच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कुठलेही आरोप केलेले नाहीत. सर्व कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम केलं. त्याच्यामुळं शहरात कुठेही म्हणजे चांगल्या पद्धतीची लढत आम्ही देऊ शकलो. शहर उत्तर असेल, शहर दक्षिण असेल, शहर मध्यमध्येही आम्ही चांगली लढत दिली. जिथं ते आमदार होत्या तिथेही आम्ही थोडक्यात 700 मतांनी आम्ही मागं पडलो. निश्चितपणाने याचाही आम्ही विचार करू आणि येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने काम होईल यासाठी आम्ही कामाला लागू. त्याचाच भाग म्हणजे उद्याची शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने जल्लोष साजरा करणार आहेत आणि उद्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते जनतेमध्ये गेलेले दिसतील, कार्यकर्ते बूथवर गेलेले दिसतील आणि एक चांगल्या पद्धतीचं काम उभा करून येणाऱ्या विधानसभेत त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चितपणे
काही सामाजिक समीकरणं बिघडली, काही खोटे प्रचार करण्यात आले. आम्ही ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आमची जी भूमिका होती, आम्ही जे 10% आरक्षण दिलं होतं ते समाजाला मान्य झालं नाही किंवा ती भूमिका पटली नाही. याचाही आम्हाला थोडासा फटका बसला. आम्ही जनतेत जात असताना काही खोटे प्रचार झाले, खोटे प्रचार करण्यात आले. मुस्लिम समाजाला एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झालं आणि एक समाजामध्ये एक तेढ निर्माण झाल्यामुळं विकासाचा मुद्दा बाजूला पडला आणि सामाजिक याची तेढ निर्माण झाल्यामुळं हे अपयश आलं असं आम्हाला वाटतं. विधानसभा देखील आता तोंडावर आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, संजय कोळी, नारायण बनसोडे, राहुल कुलकर्णी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जलसंपदा विभागाने आवाजवी आकारलेल्या 296.79 कोटी रुपये प्रत्यक्षात उपशाप्रमाणे सोलापूर महापालिकेने 40.73 कोटी इतकी रक्कम भरण्यावर शिक्कामोर्तब केल्याने महापालिकेचा कोटींचा निधी वाचला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिला आहे. जलसंपदा विभागाने अवाजवी आकारलेल्या 296.79 रुपयाऐवजी प्रत्यक्षात उपशाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेने 40.73 इतकी रक्कम भरण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. महानगरपालिकेने यापूर्वी 40.49 इतकी रक्कम भरलेली आहे, त्यामुळे आता केवळ 24 लाख भरावयाचे आहेत. या निर्णयामुळे महापालिकेचे 256.06 रुपये वाचले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे 30 डिसेंबर 2017 आणि 7 मार्च 2018 रोजीचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिला आहे. या आदेशामुळे जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक 2 सोलापूरकडून आवर्तनाप्रमाणे माहे नोव्हेंबर 2015 पासून ते माहे सप्टेंबर 2023 अखेर होणारी 296.79 ही प्रत्यक्ष उपशाप्रमाणे 40.73 इतकी रक्कम होत असून यापैकी सोलापूर महानगरपालिकेने 40.49 इतकी रक्कम भरलेली आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून जलसंपदा विभागास तिन्ही योजनांसाठी एका वर्षाकरता साधारणतः 18 कोटी इतकी पाणीपट्टीची रक्कम नियमित अदा केली जाते. सोलापूर महानगरपालिकेकडून शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी यशवंत जलाशय योजना, भीमा नदी योजना व एकरूख मध्यम प्रकल्प या तिन्ही योजनेतून पाणी उपसा केली जाते. प्रत्यक्ष उपशानुसार जलसंपदा विभागाच्या संबंधित विभागास पाणीपट्टीची देयके अदा केली जातात. जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक 2 सोलापूर यांनी माहे नोव्हेंबर 2015 पासून शासनाने अवर्षण वर्ष जाहीर केले नसतानाही सन 2004च्या शासन निर्णयानुसार केलेल्या अवाजवी आकारणीबाबत सोलापूर महानगरपालिकेकडून याचिका क्रमांक 3 सन 2019 अन्वये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अंतिम सुनावणीनंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे 30 डिसेंबर 2017 आणि मार्च 2018 रोजीचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिला आहे. या आदेशामुळे जलसंपदा विभागाच्या भीमा विभाग विकास क्रमांक 2 सोलापूरकडून आवर्तनाप्रमाणे माहे नोव्हेंबर 2015 पासून ते माहे सप्टेंबर 2023 अखेर होणारी 296.79 ही प्रत्यक्षात उपशाप्रमाणे 40.73 इतकी रक्कम होत असून महानगरपालिकेने 40.49 रक्कम भरलेली आहे. त्यामुळे आता केवळ महापालिकेला 24 लाख रुपये भरायचे आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून जलसंपदा विभागास तिन्ही योजनांसाठी एका वर्षाकरता साधारणतः 18 कोटी इतकी पाणीपट्टीची रक्कम नियमित अदा केली जाते. महाराजस्व अभियान अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबिर आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली आहे. महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले देण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापूर शहरातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी जाहीर प्रसिद्धीकरणान्वये कळवण्यात येते की इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल लागल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र EWS, नॉन क्रिमिलेअर तसेच इतर शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता असल्याने विद्यार्थी वर्गांनी दाखले घेण्यासाठी कार्यालयात येण्याचे आवाहन यावेळी उत्तर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे.
नमस्ते, मी निलेश पाटील, तहसीलदार उत्तर सोलापूर. तहसीलदार उत्तर सोलापूर प्रशासनाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले देण्याचे शिबिर आपण उत्तर सोलापूर शहर व उत्तर सोलापूर तालुक्यातील एकूण 14 कॉलेजेस व हायस्कूलमध्ये घेण्यात येणार आहे. शिबिराचा कालावधी हा 1 जून 2024 ते 14 जून 2024 हा राहणार आहे. शहरी भागामध्ये प्रत्येक कॉलेजला 2 दिवस अशा प्रकारचं शिबिर राहणार आहे आणि ग्रामीण जो पोर्शन आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तर प्रत्येक ठिकाणी 11 ते 14 जून या दरम्यान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात महाई सेवा केंद्रचालक आणि संबंधित कॉलेजचे जे मुख्याध्यापक आहेत, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची बैठक घेण्यात आलेली आहे. बैठकीच्या दरम्यान महाई सेवा केंद्रचालक आणि हायस्कूलचे जे मुख्याध्यापक आहेत किंवा प्राचार्य जे आहेत कॉलेजचे, त्यांना प्रत्येक दाखल्यासाठी लागणारे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटबाबतची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तरी 10वीचे जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत आणि 12वीचे जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांना सर्वांना विनंती आहे की आपणाला जे सर्टिफिकेट आवश्यक आहे ते सर्टिफिकेट आपल्या नजीकच्या कॉलेजमध्ये जाऊन आपण रितसर अर्ज करून प्राप्त करून घ्यावे. तब्बल 6 महिने वाट पाहावी लागल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या नवे आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय पालघर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राखी सुहास माने, कान नाक व घसा तज्ज्ञ यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश नगरविकास विभागाने 7 जून 2024 रोजी काढला आहे. डॉक्टर राखी माने यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पालघर येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्यात आली आहे. यापूर्वी सदरच्या पदाचा प्रभारी म्हणून कामकाज डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी पाहिला आहे. दरम्यान डॉक्टर राखी माने यांचे पती डॉक्टर सुहास माने हे गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर 2023 रोजी सोलापुरात जिल्हा शल्यचिकित्सकपदी रुजू झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी माने यांनीही पती एकत्रीकरणमधून सोलापूर महानगरपालिकेत रिक्त आरोग्य अधिकारीपदी विनंती अर्ज केला होता. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागातील सावळा गोंधळ आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमुळे जाहीर झालेली आचारसंहिता यामध्ये सदरची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर पडून होती. मात्र 4 जून रोजी आचारसंहिता संपल्याने अखेर डॉक्टर राखी माने यांची ऑर्डर निघाली, परंतु त्यासाठी त्यांना 6 महिने वाट पाहावी लागली. राज्य शासनाने नुकत्याच निर्गमित केलेल्या खेळाडू आरक्षणाच्या जाचक परिपत्रकाविरुद्ध महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 7 जून 2024 रोजी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना नुकत्याच महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या खेळाडूंच्या 5% आरक्षणाविरोधात जी जाचक अट केलेली आहे ती अट खेळाडूंच्या हिताची नसून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला घातक ठरणारी आहे, असे सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव यांनी सांगितले. त्याचबरोबर ग्रामीण भागातून व गरीब कुटुंबातून तयार होणाऱ्या खेळाडू अथक परिश्रम करून कसा तरी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळतो. अपुऱ्या सुखसुविधा असताना देखील त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर यश प्राप्त करतो, परंतु त्या यशाला राज्य शासनाच्या या परिपत्रकाप्रमाणे न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे खेळाडू वर्गातून बरीचशी नाराजी व्यक्त होत आहे. अशा पद्धतीचे परिपत्रक काढून सरकार खेळाडू कमी करून किंवा खेळाडूच तयार न करण्याचे धोरण आखत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या जाचक परिपत्रकाविरुद्ध सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदरच्या परिपत्रक निवेदनामध्ये वरील जाचक अटी रद्द करून खेळाडूंना पूर्ववत भरतीची संधी द्यावी, जेणेकरून राज्य शासनाच्या विविध खात्यांतर्गत होणाऱ्या खेळाडूंच्या भरतीसाठी खेळाडूंना मार्ग मोकळा व्हावा. निवेदन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू पॅटी, सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक प्रमोद चुंगे, प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे, प्राध्यापक सचिन गाडेकर, डॉक्टर उज्ज्वला मलजी, संतोष जाधव, प्राचार्य थळंगे, उपप्राचार्य विठ्ठल कुंभार, प्राध्यापक राहुल हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्याचं कारण असं की अलीकडेच महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे, GR काढलेला आहे. GRमध्ये पूर्वी जे राज्य राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना 5% आरक्षण मिळायचं नोकरीमध्ये ते रद्द केलेले आहेत. ते रद्द करून फक्त 19 गट आणि ओपन गटामधले आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच फक्त नोकरीमध्ये 5% आरक्षण द्यायचं अशा पद्धतीचं नवीन GR काढलेलं आहे. हे अतिशय अन्यायकारक असं GR आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा नसतात, ते राज्य लेवलपर्यंत राष्ट्रीय लेवलपर्यंत कसेबसे जातात आणि त्यातून
त्यांना नोकरी मिळत असतो. जे खेळाडू पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा जिल्हा परिषदेमध्ये विविध खात्यामध्ये क्लर्क वगैरे म्हणून लागतात, त्या सर्व नोकऱ्या आज संपुष्टात आलेल्या आहेत. हे अतिशय अन्यायकारक असं GR आहे, ते रद्द करावं महाराष्ट्र शासनानं. म्हणून आम्ही सोलापूर शहर जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीनं हे निवेदन देत आहोत. अखेर राज्य फेडरेशन सोलापूर जिल्हा संघटनेने केलेल्या प्रयत्नाला यश आले असून जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे औचित्य साधून अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी रेशन दुकानदारांना पॉस मशीनचे वितरण केले. रेशन प्रणालीत दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत होत्या. मुळात 7 वर्षांपूर्वी असलेले ही पोज मशीन 2G असल्याने यात नेटवर्क संथ गतीने चालत असे. याचा त्रास ग्राहकांना धान्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. कित्येकदा नेटवर्क बंदमुळे धान्य वाटप देखील बंद करावे लागत असे. याबाबत दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा केला असता संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन 4G पोज मशीन दुकानदारांना वितरित केली आहेत. या 4G मशीनमध्ये ग्राहकांना अंगठा घेऊन आय स्कॅनर तसेच मोबाईल OTPच्या माध्यमातून धान्य उचल करता येणार आहे. हे पॉज मशीन नवीन असल्या कारणाने दुकानदारांना धान्य वाटप करताना थोडासा त्रास होणारच आहे. याबाबत ग्राहकांनी देखील सहकार्य करावे असे जिल्हा संघटनेने आवाहन केले आहे. धान्य घेत असताना ग्राहकाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे EKYC करून घेणे बंधनकारक असल्याचे अन्नधान्य वितरणाधिकारी यांनी कळवले आहे. यावेळी परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे, अनिल गवळी, जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख, उमेश आसादे, शिवशंकर कोरे, बापू गंदगे, झोन अध्यक्ष अभिजित सड्डू, बसवराज बिराजदार, जुबेर खानमिया, हर्षल गायकवाड, जिल्हा सचिव राज कमटम, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ऑपरेटर, बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हेफाटा येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई करत रोख रकमेसह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 7 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हेफाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक 7 जून 2024 रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले असता कान्हेफाटा रेल्वे स्टेशनजवळ आबास सातकर यांच्या चाळीतील खोलीसमोरील मोकळ्या जागेत पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये इसम नामे काळूराम पांडुरंग लालगुडे वय 31 राहणार कुसगाव तालुका मावळ जिल्हा पुणे, कृष्णा धारोबा जाधव वय 24 राहणार कान्हेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे, किसन जवेरी कोळी वय 65 राहणार कान्हेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे, विलास सोपान बोर्डे वय 58 राहणार कान्हेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे, किरण विजय जाधव वय 32 राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे, राकेश कुमार जेकू प्रसाद यादव वय 58 राहणार कान्हेफाटा मावळ जिल्हा पुणे हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले असून त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा इसम नामे मदन वाजे राहणार तळेगाव दाभाडे हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इस्मांच्या ताब्यातून रोख रकमेसह एकूण 92,890 एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे विविध कलमान्वये वर नमूद 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे, वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाने केली आहे. सोलापूर पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने धडक लागून एक तरुण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. दिनांक 7 जून 2024 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ टेंभुर्णीवरून अरणला येताना दुचाकी क्रमांक MH45 AW 2961 ला एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण डोक्याला मार लागून गंभीर जखमी तर अन्य 2 तरुण किरकोळ जखमी झाले असून सदर जखमी झालेल्यांना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. आकाश वाघ आणि
आणि मगन भोसले यांनी तात्काळ टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून जखमी झालेले तरुण हे अरण तालुका माढा येथील रहिवासी आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक, मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेले व्यक्ती हे अरण तालुका माढा येथील रहिवासी असून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्त पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे. प्रवाशांना रिक्षात बसवून फायटरचा धाक दाखवून QR कोडवर जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या सराईट टोळीला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं गजाआड करत सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पॅसेंजरला रिक्षात बसवून लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवून QR कोडवर जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या सराईट टोळीला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गजाआड केले. या टोळीनं गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह 3,98,650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचं पोलीस आयुक्तालयाच्या माहिती कक्षाकडून सांगण्यात आलंय. फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील भारतीय दंडविधान संहिता कलम 392, 323, 506, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यात बुधवारी 5 जून रोजी सायंकाळी सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथील ब्रिजखाली रिक्षा स्टॉप येथून पॅसेंजर सुधाकर गणेश गायकवाड राहणार मोहोळ यास रिक्षात बसवून त्याच्या बाजूस रिक्षा चालकाच्या 2 साथीदारांना बसवून ती रिक्षा तुळजापूर रोड डीमार्ट ते कोंडी येथील भारत पेट्रोल पंप येथे घेऊन जाऊन प्रवासी सुधाकर गायकवाड या ज्येष्ठ नागरिकास लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रोख व QR कोडद्वारे ऑनलाईन फोनपेद्वारे असे मिळून 1,07,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे या गुन्ह्याचा तपास करत असताना 6 जून रोजी या गुन्ह्यातील प्रवाशांना दमदाटी आणि धक्काबुक्की करून जबरदस्तीने पैसे काढून घेणारे जुना पुणा नाका येथील ब्रिजखाली नाल्याजवळ काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा MH13 CT 8170 लावून जुना पुणा नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार 2 पंचांसह पंचनामा करण्याकरता लागणारे साहित्य घेऊन खासगी वाहनाने कारवाई कामी जुना पुणा नाका येथील नाल्याजवळ गेले असता त्या ठिकाणी तिघे रिक्षात बसून पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागले. त्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची नावे शिवम चंद्रकांत अलकुंटे वय 25 धंदा मजुरी राहणार बुधवार पेठ वडार गल्ली सोलापूर, अभिजित रमेश जाधव वय 31 धंदा रिक्षा चालक राहणार 406 उत्तर कसबा कैकाडी गल्ली सोलापूर आणि अभिषेक नागनाथ अडगळे वय 21 धंदा खाजगी नोकरी राहणार 102 C भवानीपेठ सोलापूर अशी असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. त्यानंतर रिक्षाचे मालकी हक्क आणि कागदपत्रांबाबत विचारणा केली असता ती रिक्षा अभिजित जाधव यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. त्यांच्या अंगझडती आणि रिक्षाची झडती घेतली असता आरोपींकडे मोबाईल, रोख रक्कम, स्टीलचा रॉड, लोखंडी फायटर असे एकूण 3,98,650 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. यावेळी त्यांच्याकडे मुद्देमालासंबंधी चौकशी केली असता त्यांचा त्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुरुवारी 6 जून रोजी 7:30 वाजता अटक करण्यात आली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार अजय पाडवी, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस नाईक अयाज बागलकोटे, पोलीस नाईक शिवानंद भीमदे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुमार लवटे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल, पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडके, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, पोलीस कॉन्स्टेबल अतिश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे, पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी पार पाडली. सोलापूर शहरात जलवाहतुकीने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. सिमेंट बल्करच्या खाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बलकरच्या खाली येऊन एका 42 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: दिनांक 8 जून 2024 रोजी सकाळी 6:30च्या सुमारास शांती चौक येथे मोटरसायकल क्रमांक MH13 CF 3356 या सिमेंट बल्कर क्रमांक MH12 VF 8199 ने जोराची धडक दिली. सुनील शिवाजी पवार वय 42
राहणार गजानन शाळेजवळ स्वागतनगर सोलापूर असे मयताचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचे 2 तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे. या अपघातामुळे पुन्हा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतूक अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथे शेतात मशागत करताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. निलंगा तालुक्यातील निटूर सज्जातील गोविंदनगर शिवारात शेती असलेले आंबेगाव येथील शिवाजी सुभाष जाधव वय 38 या शेतकऱ्याचा 7 जून 2024 रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडून मृत्यू झाला असून 8 जून रोजी सकाळी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी निटूर पोलीस चौकीचे जमादार सुधीर शिंदे, संदीप टिपराळे, मंडळ अधिकारी गंदगे मॅडम, तलाठी उंबडगे मॅडम, पोलीस पाटील कमलाकर भालके, उपसरपंच प्रवीण मरुरे, चेअरमन प्रमोद मरुरे, गणेश जावळे आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, पत्नी, 3 वर्षांची मुलगी आणि 1 वर्षांचा मुलगा आहे. 7/8/2024 रोजी गोविंदवाडी नगर भागातील शिवाजी जाधव यांच्या शेतामध्ये त्यांचा मुलगा गुळ मशागत करत असताना सायंकाळी अंदाजे 5:30 ते 6च्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये अंगावर वीज पडून शिवाजी जाधव हे मयत झालेले आहेत. त्याचा सध्या आता पंचनामा करून PM साठी घेऊन जातो. पुढील तपास करत आहोत. वाशी येथे हबप एकनाथबुवा थोबडे महाराजांच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर सालाप्रमाणे यावर्षी 30 मे व 5 जून अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. वाशी येथे वैकुंठवासी हरिभक्तपरायण एकनाथ बुवा थोबडे महाराज यांच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर सालाप्रमाणे यावर्षी 30 मे ते 5 जून अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. अखेरच्या दिवशी वाशी शहरातून मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी दिंडी काढली. यानंतर सप्ताहातील काल्याचे कीर्तन श्री गुरु प्राध्यापक बाळासाहेब महाराज, ज्ञानेश्वर माऊली देहूकर, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज पंढरपूर यांनी विश्वाचा जनिता म्हणे येशुदेवी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तशी लावे प्रीत या तुकोबांच्या अभंगावर चिंतन केले. यावर्षी महिलांचा दांडगा सहभाग दिसून आला. शांताबाई माने, वर्षा चव्हाण, राजनंदिनी शेरकर, वैशाली जगताप, शकुंतला महामुनी, सविता परमेश्वर चेडे, कमल राऊत तसेच बाळासाहेब उंद्रे, स्वराज जगताप, मुरलीधर जगताप, अंकुशराव महामुनी, सतीश जगताप, माळी बंधू तसेच चेडे देशमुख व उंद्रे देशमुख, कवडे देशमुख महिलांनी मोठ्या प्रमाणात तसेच पुरुष भक्तांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. विशेष म्हणजे थोबडे महाराजांचे वंशज शंकर महाराज थोबडे व त्यांच्या सर्व परिवाराने अहोरात्र कष्ट घेऊन सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे सप्ताह उत्साहात दिमाखात पार पाडला. याबद्दल वाशी तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे. येशुदेच्या बाबतीत करतात आणि असा तो भक्ताच्या अंकित राहणारा परमात्मा आहे असं महाराज या अभंगातून सांगतात. ऐसा भक्ताचा भक्ताच्या ठिकाणी असणारं भक्तिप्रेमच देव पाहतो. मग तो लहान आहे का मोठा आहे, शहाणा आहे का अशा प्रकारचा अडाणी आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, हे काही देवाला पाहत याची गरजच नाही त्याला. तर हे काही पाहत नाही. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या वर्णाचा काय आहे कसा आहे काहीच नाही. अशा प्रकारे एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, या चरणम धोषते वयो विद्या गजेंद्रस्य का राजातिर्विदुरस्य विमुक्तिरुपस्य किं पौरुषं कुब्जाया कवनीय रूपमधिकं किं तत्सुराम्लोचनं भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणै भक्तिप्रियो श्रीहरिः. श्रीहरीला एका भक्तीशिवाय दुसरं काही प्रिय नाही. एक भक्तिप्रेमाशिवाय दुसरं काही जाणत नाही. हे सांगत असताना त्याला व्याधाचं आचरण त्याने पाहिजे नाही. त्याचबरोबर ध्रुव बाळाचं वय पाहिजे नाही. सुदाम्याचा दरिद्रीपणा पाहिला नाही. कुब्जेचं रूप पाहिलं नाही. ह्या कुणाचंच काही पाहिलं नाही. मग पाहिलं काय? फक्त एक भक्तिप्रियो श्रीहरी. सेलू येथे शासनाचा लाखो रुपया महसूल बुडत असून वाळूची चोरी करत वाळू माफिया जोमात तर प्रशासन मात्र कोमात अशीच परिस्थिती तालुक्यात आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून वाळूची चोरी करत वाळू माफिया जोमात तर प्रशासन मात्र कोमात अशीच परिस्थिती तालुक्यात आहे. दुधना नदीपात्रातून दिवसा रात्री काजळी रोहिणा गट नंबर 34, डिग्रस खुर्द गट नंबर 24, राजवाडी, राजा, खादगाव आदी इतरही ठिकाणाहून वाळूची चोरी करून वाळू माफिया सुसाट आहेत. मात्र एकीकडे गोरगरीब लोकांना चढ्या दराने बांधकामासाठी वाळू विकत घ्यावी लागत असून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सदरील वाळू चोरीस आळा बसण्याची मागणी नागरिकांमधून होत असून दुधना नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर भाजप कार्यालयासमोर एकच जल्लोष. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याने केला आनंदोत्सव साजरा. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा महापालिकेच्या बाजूने निर्णय. प्रत्यक्षात उपशाप्रमाणे 40.73 कोटी इतकी रक्कम भरण्याचा दिला महत्त्वपूर्ण निर्णय. महापालिकेचे 256 कोटी रुपयांची झाली बचत. महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे कामकाज सुरू. विद्यार्थ्यांनी उत्तर तहसील कार्यालयास भेट देण्याचे तहसीलदारांनी केले आवाहन. प्रवाशांचे पैसे जबरदस्तीने काढून घेणारी टोळी गजाआड. 4.25 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत. फौजदार चावडी पोलीस ठाणे डीबी पथकाची कामगिरी. आणि सोलापूर शहरात जड वाहतुकीने पुन्हा एकाचा घेतला बळी. अक्कलकोट रोडवर सिमेंट बल्करने दुचाकीस्वाराला चिरडले. भयानक घटनेचे प्रत्यक्षदर्शी हादरले. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.